वेलकम गाईस. एक छोटी ट्रिप करत आहे आज आपण आणि ते आहे सासवडमध्ये असलेलं एक फेमस अष्टविनायक मधलं एक मंदिर मयुरेश्वर जे आहे मोरगाव इथे. तर ते मंदिर म्हणजे जेव्हा पण तुम्ही अष्टविनायकची ट्रिप जेव्हा तुम्ही प्लॅन करता तर त्याची सुरुवात जी होती आणि शेवट होतो ते आहे मयुरेश्वर मंदिरापासून. तर चला आपण बघूया मंदिर कसं आहे. बऱ्याच दिवसांनी म्हणजे आम्ही तसं प्लॅन करत होतो की म्हणजे आम्ही इथं जवळच राहतो पण कधी जाणं नव्हतं आमचं या मंदिराच्या इथं. तर फर्स्ट टाइम आम्ही व्हिजिट करतो हे मंदिर. सासवड पासून एक ऑलमोस्ट एक अर्धा तासामध्ये तुम्ही हे डिस्टन्स कव्हर करू शकता आणि पुण्यामधून 1 तासामध्ये तुम्ही इकडे येऊ शकता. पावसाळ्याचा सीझन आहे त्याच्यामुळे वातावरण एकदम छान आहे. तुम्ही बघू शकता इकडचे हायवे वगैरे किती मोठे हायवे आहेत आणि चांगले ग्रीनरी वगैरे पण आहेत इकडं. तर चला एक 20 मिनिटात आपण पोहोचू मग तुम्हाला दाखवतो एक मयुरेश्वर मंदिर कसं आहे आपलं. जवळच तुम्ही बघू शकता इकडे शेती वगैरे सासवड असल्यामुळं बरेच शेती वगैरे होतात. डेव्हलपमेंट रस्त्याचे बरेच झालेले आहेत आणि प्लॅन प्रोजेक्ट आहेत इकडं. आणि ऐकलंय की म्हणजे पुढच्या 2 वर्षा वगैरे मध्ये तिथे एअरपोर्ट पण होणार आहे. आणि तसंच तुम्ही हायवे बघाल तर हायवे पण प्रचंड मोठे हायवे केलेले आहेत. ट्रॅफिक कमी आहे आणि 4-4 लेनच्या हायवे असल्यामुळे इकडे ट्रॅफिक वगैरे सहसा होत नाही. आणि आजूबाजूला पण तुम्ही पाहू शकता की बरेच रेस्टॉरंट्स वगैरे पण आहेत इकडे. शेती बरीच दिसेल तुम्हाला. वातावरण एकदम भारी आणि त्याच्यात मिसळ खाल्लेली एकदम छान वाटलं. तर आता आम्ही जेव्हा जात आहोत पुढे तेव्हा तुम्हाला दाखवेल की काय काय अजून आम्ही करत आहोत आणि मंदिरात गेल्यावर काय आहे, गर्दी किती असते, काय असतं, कोणत्या दिवशी येणं इम्पॉर्टंट आहे किंवा आपल्याला यायचं आहे आणि गर्दी असेल तर आपण कधी यावं या गोष्टी सुद्धा तुम्हाला आम्ही सांगू. थँक्यू. सासवडमधून आम्ही जाताना जवळपास अजून एक आम्हाला मंदिर मिळालं म्हणजे भेटलं आम्हाला लांबूनच हायवेवरून दिसलं. ते आहे सोमेश्वर मंदिर आणि ते पण एक खूप सुंदर मंदिर आहे. तर जेव्हा तुम्ही सासवडला तर एक 2-3 गोष्ट तुम्ही प्लॅन आउट करू शकता. जसं जाधवगड फोर्ट आहे तिथं जाऊ शकता. त्याच्यानंतर मोरगाव मयुरेश्वर गणपती एक झाला. त्याच्यानंतर सोमेश्वर मंदिर एक झालं आणि अजून वाईल्ड लाईफ सँच्युरी पण आहे इकडे. म्हणजे बाकीचे असे सगळे ॲनिमल्स वगैरे नाही पण वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये असे पक्षीप्रेमी तुम्ही फोटोग्राफी करण्यासाठी तुम्ही येणार असाल तर हे पण एक चांगली प्लेस आहे. आणि मोस्टली तुम्ही जर प्लॅन करताय इकडे येण्याचं तर पावसाळ्यात करा कारण क्लायमेट चांगला असतो. उन्हाळ्यामध्ये एवढं चांगलं नाही वाटणार तुम्हाला कारण पावसाळ्यात एकदम मस्त असतं. एक थंड मस्त वारा चालू आहे इकडं आणि आसपासचे जेवढे तुम्ही जे डोंगर वगैरे बघता ते पण असे हिरवे वाटतात एकदम. तर भारी तुम्हाला एक 1 डे ट्रिप असेल प्लॅन करायची तर तुम्ही मयुरेश्वर गणपतीमध्ये जरूर या. सासवडमधलं सगळ्यात प्रमुख ठिकाण म्हणजे मी ते सांगायचं विसरलो ते आहे जेजुरी. इकडे आहे जेजुरी मंदिर एक. ते तुम्हाला झूम करून दाखवतो या साईडला. जेजुरीला तुम्ही या हायवेवरून एक 5 मिनिटं लागतील तुम्हाला. 18 किलोमीटर. त्याच्या पुढे बारामती 51 किलोमीटर. तर रस्ते एकदम जबरदस्त आहे इकडे. आणि सासवडचे एक स्पेशालिटी तुम्हाला सांगतो इकडे तुम्हाला बरेच ठिकाणी आहे ना मिसळचे बरेच हॉटेल दिसणार तुम्हाला आजूबाजूला. तर त्याच्यामधले तुम्ही कुठलेही मिसळ खावा तुम्हाला इकडे मिसळमध्ये एकदम भारी क्वालिटी मिळणार. आणि चला मग बघूया. ला तुम्ही बघितलंय ना बघण्यासारखं बरंच काही काय. आता आम्हाला लेफ्ट साईडला दिसतोय एक डॅम आहे मोठा. कुठलं नाव तर नाही माहिती आहे डॅमचा पण एक डॅम आहे चांगला आहे. आम्ही पोहोचलोय मयुरेश्वर मंदिर मोरगाव आणि आपल्याला पार्किंगसाठी बरीच जागा आहे इकडे. हा पार्किंग एरिया आहे पूर्ण इकडे. तर मंदिरापासून एक 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर तुम्हाला पार्किंग आहे. कार पार्किंग अवेलेबल आहे किंवा तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे तुम्ही हॉटेलच्या जवळपास पण करू शकता पार्किंग. मंदिराजवळ बरेच हाराची वगैरे दुकान आहे तर तुम्ही मंदिरात देण्यासाठी इथून घेऊन जाऊ शकता. जवळ पण एक पार्किंग अवेलेबल आहे पण आम्ही गाडी जरा लांब पार्क केली आहे. आम्हाला वाटत होतं की गर्दी असेल पण आहे पार्किंग अवेलेबल.
ते तुम्ही चप्पल स्टँड आहे इकडे फ्रीमध्ये, आणि जिथून तुम्ही पूजाचं ताट वगैरे घेता तिथं पण तुम्ही चप्पल ठेवू शकता तुमच्या. इथून एंट्रन्स आहे, तरी किमान 15-20 मिनटं लागतील आपल्याला दर्शन मिळण्यासाठी. तर मंदिराचं दर्शन म्हणलं की लाईनीत थांबावंच लागणार आपल्याला. तरी किती वेळ लागेल आपल्याला? अर्धा तास होईल आपल्याला दर्शन घ्यायला. ठीक आहे, अर्धा तास एवढं जास्त पण नाही आहे. लवकर होत आहे दर्शन सर्वांचं, तर काही एवढा वेळ लागणार नाही. हो. कृष्ण चतुर्थी. मोरेश्वर मंदिराचं चांगलं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही आलो एक सोमेश्वर मंदिर. तर तुम्हाला मी हा व्ह्यू दाखवतो. हे सोमेश्वर मंदिर, आपण तिकडे जाणार. फायनली आज आपण 2 पॉईंटवर जाऊन आलोय. फर्स्ट होतं आपलं मयुरेश्वर टेम्पल, देन सोमेश्वर मंदिर, आणि हा आहे आपला सासवड घाट. सासवड घाटमध्ये बघू शकता तुम्ही गर्दी बिलकुल नाही, ट्रॅफिक बिलकुल नाही, आणि थोडे वॉटरफॉल्स वगैरे पण पाहायला मिळतील तुम्हाला पावसाळ्यात. तर आता एक पुढे एक वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल दाखवतो तुम्हाला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. एकदम मी गाडी स्लो घेतो, थांबणार नाही आपण. पुढून जवळून तुम्ही बघू शकता, आणि पावसाळ्यात एकदम मस्त वॉटरफॉल आहे इकडे.